मुंडक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. म्हणजे खूपच अडचण आहे आमची सध्या पैशाची. त्याच्यात म्हणजे माझ्या लग्नाचा खर्च खरंच नाही परवडणार आहे आत्ता आम्हाला. मग आता आपला निर्णय कळवतो ना उद्यापर्यंत. मला नाही करायचं आहे लग्न. बाबा तुम्हीच म्हणता ना की माझ्या 2 मुली म्हणजे माझे 2 मुलगे आहेत. मग आम्हालाही तुमची या घराची थोडीशी जबाबदारी उचलू दे ना. आतापर्यंत पाहिलेल्या मुलींपैकी तुला कुठली मुलगी जास्त आवडली? आसावरी. चल ग काय काय करतेस तिला विचार. ती आज लवकर घरी का आली? विचार विचार. काय हा वात्रटपणा. विचार. काय ग? असं नाही गो, तिला नीट विचार. तू आज शाळेतनं घरी लवकर का आलीस? अंतरा विचार. कोणीतरी एका फोनची वाट बघताय. नील तू सुद्धा. इट्स ओके ताई. ताई लाजतीये. नाही ए काय चाललंय? आई सांग ना. ए आता सचिन हवा होता. सचिन काय? सचिन राव. एक मिनिट. ए नेहा, तुला काय वाटतं ते हो म्हणतील? ए ताई तुला काय वाटतं ते हो म्हणतील? मला नाही माहित. वाव ताई किती छान. परत एकदा. मला नाही माहित. कसं कुठे काय? We want one more. We want once more. We want once more. We want once more. We want once more. Please, ताई. अरे वा, आज काय इथं शाळा भरली आहे? पहा ना सगळे मिळून चिडवतात तिला. ए तुम्ही सगळे जा आपापल्या कामांना. जा ना शिवाई. फोन आला ताई. आसावरी ताई साशू. फोन आला. आता कसं वाटतंय? आता लाज म्हण मला नाही माहित. स्टॅच्यू ओव्हर. चल चल लवकर लवकर चल. लवकर लवकर लवकर. बर बर. हो हो हो. ठीक आहे ठीक आहे. अहो काय झालं सांगा ना. काय म्हणाले? त्यांनी होकार कळवलाय. सावरे नशीब काढलंस पोरी. जा देवाला नमस्कार करून ये. जा ना. अहो घरचं पहिलं कार्य आहे. मी साखर घेऊन येते. काकू नुसत्या साखरेवर चालणार नाही. आता शिरा हवा. शिरा करते. आधी आईला सांगून ये. आणखी काय म्हणाले बाबूराव? म्हणजे देण्या घेण्याची बोलणी करायला कधी येतात मंडळी?
नाही ते काही फारसं बोललं नाही, नंतर फोन करतो म्हणाले. आता कार्य सुखरूप पार पडू दे बस. हे बघा, आधी बाबूरावांना फोन करून लग्नाची बैठक ठरवा. अहो, देण्या घेण्याचं काय ते कळायला नको का? आधीच सगळं सांगितलेलं बरं. हे बघ, आपण नंतर ठरवू. बाबूराव म्हणालेत ना की ते मुलीचं लग्न चांगलंच करतील म्हणून. हो. हे बघ, त्यांच्या घरातलं हे पहिलं कार्य आहे, ते धडाक्यात करणारच. अहो पण हे बघ प्रभा, माझं ऐकून घे, आपण नंतर बोलू. ठीक आहे, पण नंतर काही झालं तर मला दोष देऊ नका, सांगून ठेवते. अहो, लग्नात मुलीला सोनं किती तोळे द्यायचं, काय काय सामान द्यायचं, रिसेप्शन, लग्नाचा हॉल, जेवण, सगळं आधीच बोलून घ्यायला नको का? एक मिनिट. एकदा का साखरपुडा झाला की त्यांना मान्य करावंच लागेल, हो की नाही? इतक्या वर्षात पहिल्यांदाच काहीतरी शहाणपणाचं बोललात हं तुम्ही. हो ना? हो. मग त्या प्रित्यर्थ आणखीन एक चहा मिळेल का प्लीज? आणते. बाबा, काय हे? मला हे देण्या घेण्याचं वगैरे अजिबात आवडत नाही. मला लग्नात काही नको आहे. मी कमवतोय ना. तुम्ही काही बोलला का नाही? तू बोललास ते जाऊ दे. सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस. बाबूराव सगळं सांभाळून घेतील. तुला मुलगी आवडली ना? खूप खूप आवडली मला ती वेगळीच आहे. जय भगवान, जय भगवान. झाला झाला झाला. 1 इंच पेट कमी झाला. काय नंदकिशोर शेठ? हे कोण आहे? येऊ का? हे विचारे. हा 1 इंचच आहे ना? हा हा बरोबर. काय रे, हा? तू न विचारता आतमध्ये येते आणि आतमध्ये आलो विचारते काय आतमध्ये येऊ काय म्हणून? अहो, आधी केले मग सांगितले. काय हे काय कविता बोलते तू? जाऊ दे. हा, जाऊ दे. मला सांगा, माझ्याकडे काय काम काढलं? तुझ्याकडे दुसरा काय काम काढणार? समजला समजला तू. बोला बोला बोला. कोणाचं लग्न करायचंय? इकडे इकडे विचार. इकडे हा? बस 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 बस. हा. माझ्या अहो शेठजी, बोलताय काय? तुमचं वय काय? हे विचारे, लग्नाच्या मामल्यामध्ये पुरुषाचा वय विचारायचा नसतो. बरोबर बरोबर, एकदम बरोबर. मग हो चालेल. विधवा, हा जरठकुमारी किंवा एखादी घटस्फोटीचा तुमच्या गळ्यामध्ये अगदी आनंदाने हार घालील. अरे शेठजी, तुमचा विचार खरोखरच चांगला आहे. आहे ना. अहो काय आहे, त्या बिचारीचंही भलं होईल. आणि ए विचारे, तुझ्या काय डोका बिका फिरला काय? हा? काय ते बोलते तू? काय घटस्फोट काय बोलला ते? हा, हे घटस्फोट नाही, जरठ कुमारी नाही चालणार आहे मला. हा, मला काय आश्रम नाही खोलायचा. मग? हा, हे बघ, मला ना कुमारिका मुलगी पाहिजे. कुमारी का? आहे. हे बघा, हे बघा. आपल्याकडे काळ्यांची नंदू, पवारांची स्मिता, यादवांची. हे ते यादव जाऊ दे रे, त्याला पाठव दूध टाकायला. हा? माझ्या काय म्हणतो ते ऐक मी. हे हा. बघ, मला ना आशावरी मोहितेशी लग्न करायचं आहे. काय? हा, काय झालं? काय काय बोलताय का शेठजी? काय झाला? ती आसावरी तुमच्या मुलीच्या वयाची आहे. हे विचारे जास्त विचार करायचा नाही हा. फक्त मी काय सांगते तेवढाच करायचा.
हा, हे ठेव हे ठेव. आणि हे बघ मी सांगतो तेवढाच काम करायचा. हो 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 तिकडच्या सगळा खबरबात मला देत राहायचा. हो सगळा खबरबात. हो. हा कळला ना? हो. हा, कळला ना? एकदम बरोबर काम करायचा. हा चल तू आता. चल हा, जा. हा. आशावरी मोहिते, आशावरी मोहिते, आशावरी. जय भगवान. ए ताई, तुला आता कसं वाटतंय ग? म्हणजे एकीकडे लग्न ठरल्याचा आनंद आणि एकीकडे हे घर सोडून जायची हुरहुर. मी सांगू तुला, सध्या ना तू फक्त त्यांचाच विचार कर. मी जेव्हा त्यांना बघितलं होतं ना, मला तेव्हाच वाटलं होतं की ते तुला नक्की होकार देणार. मला नव्हतं वाटलं, का? कारण मी त्यांना मला नकार द्यायला सांगितला होता. ताई, हो अंतरा, कारण घरात कुणीच माझं काहीच ऐकत नाहीये. तुला तुला माहित नाही अंतरा, आपले बाबा किती मोठ्या आर्थिक संकटात आहेत. खूप हप्ते फेडायचे आणि या सगळ्यानंतर माझ्या लग्नाच्या कर्जाचं ओझं त्यांच्या डोकी द्यायचं का? ते ना, ते स्वतः काही बोलणार नाहीत, पण आपण समजून घ्यायला नको का? ते बरोबर खूप दाखवतात सगळं काही ठीक आहे, सगळं काही ठीक आहे, पण मला कळतंय त्यांना आतून किती टेन्शन येते. नाही ग, त्यांना असं वाटतंय की ही परिस्थिती तात्पुरती आहे, नंतर सगळं काही ठीक होणार आहे. नंतर होईलही कदाचित, पण मला आत्ता असं नाही वाटत की बाबांनी ही रिस्क घ्यायला पाहिजे. आणि शिवाय बाबा इतक्या मोठ्या संकटात असताना मी माझ्या सासरी कशी सुखी राहू शकेन? नाही, मला कल्पना होती, पण हे सगळं एवढं सिरियस झालं असेल असं वाटलं नव्हतं. ताई, तू सचिनरावांना सगळं एवढं क्लिअर सांगून पण त्यांनी तुला होकार का दिला असेल? तेच कळत नाही ग मला. आणि आता मी काय करू? मला तरी वाटतंय की आता तुझ्याकडे लग्ना वाचून दुसरा काहीच पर्याय नाहीये. ताई, तू विचार कर, जर आई बाबांना हे कळलं की तू सचिनरावांना असं काहीतरी सांगितलं होतंस किंवा घरात पैशांची अडचण आहे म्हणून तुला लग्न करायचं नाहीये, तर त्यांना खूप वाईट वाटेल. आणि ठरलेलं लग्न मोडलं म्हणून बाकीच्यांना चर्चा करायला पण चान्स मिळेल. पण मग बाबांचं काय? त्यांचा चेक नाही झाला तर? अंतरा, माझी ना इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. म्हणजे मी लग्नाला नकार दिला तर बाबा दुखावतील आणि काय करू? चांगला वाटला नाही मुलगा, म्हणजे सालस वाटला. मंडळी सगळी बोलून चालून चांगली होती. आता आई जरा असू दे ग सुधा. पण पहिल्याच स्थळाकडून होकार आला हे फार छान झालं. म्हणजे पहिल्या झटक्यात सगळं झालं ना की फार बरं वाटतं. अगं नकार यायचा प्रश्नच नाही. आपली सावरी लाखात एक आहे. आता तयारीला लागायला हवं. हो, पण सुद्धा अनुदानाचा चेक अजून हाती पडलेला नाही. सावरीचं लग्न करायचं म्हटलं तर कर्ज काढायची सुद्धा सोय नाहीये. बँकेतून सारखे फोन येत आहेत. शाळेत रोज नवीन काहीतरी घडतंय. शाळा आपल्या हातून जाईल की काय अशीच भीती वाटते. माझ्या मुलांचं काय होणार काही कळत नाही. होईल हो सगळं व्यवस्थित. तो आहे ना, तो सगळी काळजी घेईल. शाळेचं काम होईल, सावरीचं लग्न व्यवस्थित पार पडेल. चांगल्या मनाने सुरुवात केली होती ना,
आपली सत्व परीक्षा अजून संपली नाही असं समजायचं. मी तुमची औषधं घेऊन येते. हा, बसू का? प्लीज बसा. अरे बाप रे, काय? ही बातमी नाही वाचलीस तू? कुठली? ही पहिल्या पानावरची. थांब थांब जरा. हे बघ, प्रिन्सिपल मोहिते यांची मुलगी ची सौका आशावरी हिचा विवाह सचिन म्हात्रे यांच्याबरोबर नुकताच ठरलेला आहे. काका, एक तुम्हीच थट्टा करायचा राहिला होता. मी मागे राहिलं असं का वाटलं तुला पण? हा? पण मनापासून तुझं अभिनंदन. थँक्यू बघा. काल तुझ्या काकूनी मला हे सांगितलं, मला खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आणि मला तू अगदी ना लहानपणापासूनचीच आठवण लागलीस. तुम्ही सगळी मुलं या इथे गोंधळ घालत असायचा. टिक्कर बिल्ला आणि काचा पाणी आणि काय काय खेळायचा, नुसता गोंधळ माजलेला असायचा इथे. काकू वरून ओरडायची ना. तिची दुपारची झोप मोडायची म्हणून. काका. आणि संध्याकाळी माझी ऑफिसातनं यायची वेळ झाली की तुम्ही इथे असे बसलेले असायचे की काका काय खाऊ आणताय. तेव्हा सुद्धा त्या नील, अंतरा, नेहासारखी तू कधी माझ्या मागे धावत नाही. जे आपल्या हातात पडेल ते घ्यायचं बस. मला तेव्हापासून तुझ्या या समंजसपणाचं कौतुक वाटायचं आणि आश्चर्य. काहीतरीच काय काका. खरंच. अजून एक, या नेहा वगैरे आज सगळं माझं ऐकतात ना, ते केवळ तुझ्यामुळे. छे काका, तुमचं काहीतरी. आज तिचे जे काही चांगलं आहे ते सगळं तू तिला सांगितलंस म्हणून. तू आहेस म्हणून या नेहा आणि नीलच्या बाबतीत मी निश्चिंत झालो होतो. आज जाणवलं की तू आता जाणार. काका, तुझ्याशिवाय घराची कल्पनाच नाही करू शकत. काका, तुम्ही मला तर रडवा ना काका. असं काय? रडवाला तर रडायचं ग पोरी. पण तुम्ही जसं रडणार. रडलं ना की खूप मोकळं वाटतं, खूप बरं वाटतं. अगं हे घर बीर असतं ना, ह्याच्यात माणसं असतात म्हणून त्याला घर म्हणायचं. एकदा ही माणसं गेली की नुसत्या दगडाच्या भिंती ग. आणि म्हणून या घरातनं माझा पाय निघत नाही. आणि म्हणूनच तू या घरातनं जाऊ नयेस असं वाटतं मला. हा, पण उद्या समजा तू सासरी गेलीस आणि तुझ्या नवऱ्याने तुला काय त्रास बीस दिला ना, तर काका मला वाचवा अशी हाक या काकाला मारायला विसरू नको सर. घारे साहेब, तुमच्या बँकेनं शाळेला दिलेल्या कर्जाचे हप्ते थकलेत असं कळतंय आम्हाला. हो खरंय, मुदत कधीच संपली. आणि प्रिन्सिपल मोहिते तुमच्या फोनला सुद्धा दाद देत नाहीत. खरंय? देवा,
आजवर प्रत्येक अडचणीतून तूच मार्ग दाखवलास. घारे साहेब, तेव्हा तुम्हीच असं काहीतरी करा की जेणेकरून प्रिन्सिपल मोहितेंना ती शाळेची जागा मला विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मी लग्नाला होकार दिला ते केवळ तुझ्यावर विश्वास ठेवून. तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं? नाही नाही नाही, म्हणजे अजून बोललो नाही मी. पण काय घारे साहेब, आधी वातावरण तयार केलं ना की काम सोपं जातं. तू जे काही करशील ते आमच्या चांगल्यासाठीच असेल म्हणून. हो, पण ही शाळेची इमारत पाडायची म्हणजे फार संवेदनशील आहे. ते काही गडबड नाही होणार? छे 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 घारे साहेब, काही गडबड वगैरे होणार नाही. आम्ही आहोत ना. हा, आणि त्याचीही योजना आमच्या डोक्यात आहे. पण देवा, एकच मागणं आहे, माझ्या बाबांच्या सगळ्या चिंता दूर कर. त्यांची संकट माझ्यावर येऊ देत, पण त्यांना त्रास व्हायला नको. माझ्या बाबांना काही त्रास व्हायला नको. काय, तुम्ही फक्त आम्हाला मदत करायची. मग बघा, आपण आपली बँक सुरू करून पैसे कसे छापतो ते. काय नाही म्हटलं, समजतंय ना?